सन्मान्य देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे. राज्यातील मावळ, खेड आणि पनवेल परिसरात केमिकल, कृत्रिम रंग व फ्लेवरचा वापर करून मानवी जीवनाला आरोग्यास म्हणजे घातक असा बनावट आंबा रस त्या ठिकाणी केला जात होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर मोहम्मद एकरामुल्ला उर्फ अक्रम ज्यूस कारखाना उर्से तालुका मावळ इथं 7/4/26 त्या ठिकाणी विभागानं जी रेड केली त्याच प्राप्त गोपनीय माहितीनुसार तपासणी दरम्यान मँगो पल्प्स निर्मितीसाठी साखर, गाईचे दूध तसेच टार्टाझिंग सनसेट येलो युक्त केसरी कलर लिक्विडचा सोल्युशन याची भेसळ त्या ठिकाणी आढळून आली. 6 नमुने त्या ठिकाणी घेण्यात आले विश्लेषणासाठी. एकूण 3.282.9 किलोग्रॅम लिटर साठा हा त्या ठिकाणी जप्त करण्यात आला. त्या ठिकाणी सन्माननीय सदस्यांनी सांगितले की अधिकाऱ्यांची टाळाटाळ चालू आहे. टाळाटाळ वगैरे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी होत नाही आहे. जर तसं त्यांना दिलेला जो काही मुदत जी पिरियड असतो का विश्लेषणाला गेल्यानंतर त्याचा अहवाल यायला साधारण 1 महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतर आता 23 तारखेपर्यंत त्यांच्यावरची जे काही अहवाल येईल त्या अहवालानुसार त्या ठिकाणी त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल. होत नाही आहे असं मंत्री महोदय म्हणतायत, परंतु FDAचे वरिष्ठ अधिकारी बदलल्यावरच हे सगळं समोर येत आहे. हे काय आहे? याचा अर्थ काय आहे? आतापर्यंत FDAवर कोण नव्हतं का? अध्यक्ष महोदय 12 महिने सरसकट आपल्याही गावात आमच्याही शहरात 12 महिने सरसकट आमरस मिळतो. 12ही महिने मिळतो. अध्यक्ष महोदय आंब्याची किंमत 1200-1500 रुपये डझन असते, तेव्हा आमरस 300 रुपये किलो दिला जातोय. आपल्याला कळत नाही का मंत्री महोदय? आपल्या अधिकाऱ्यांना कळत नाही. आणि म्हणून तिथे वरिष्ठ अधिकारी आले जे बदलले, त्यामुळे हे येतंय. आता आपण याचा पुढे या नॅचरल फ्रूटच्या नावाने असे आमरस किंवा बाकीचे विषय विकले जात असतील त्याच्या संदर्भामध्ये ज्या ज्या कारवाई करणार आहात किंवा एक ऑनलाईन नंबर आपण जाहीर करा किंवा तुमच्या लॅबोरेटरी प्रत्येक डिस्ट्रिक्ट वाईज लावा. तुमच्या उपनगरामध्ये शहरामध्ये लॅबोरेटरी लावा जिथे जाऊन आम्ही चेकिंगला देऊ शकतो. तुमच्या लॅबोरेटरीचे पत्ते कोणाला माहीत नाही, तुमच्या अधिकाऱ्यांचे नंबर कोणाला माहीत नाही, ऑफिस कुठे आहे ते माहीत नाही. सरसकट महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर नाही, लोकांना कळेल त्या दृष्टिकोनातून आपण FDAच्या लॅबोरेटरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रशासनिक जिल्ह्यामध्ये फुल अपडेट लॅबोरेटरी आपण प्रस्थापित करणार का? आणि करणार तर किती वेळात करणार? मंत्री महोदय. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी सागर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर आहे का अधिकारी बदलल्यानंतरच कार्यवाही कशी सुरू झाली, तर त्या संदर्भात आता आपण सगळेजण राज्यभरात चाललेली जी प्रक्रिया आहे, कारण अधिकारी बदललेत, कायदा बाकी जो पूर्वीचा आहे तोच फक्त त्याची अंमलबजावणी आणि थोडंसं मनुष्यबळाचा अभाव आम्ही नेहमीच सांगत असतो, त्याचाही परिणाम त्या ठिकाणी होत होता. म्हणून आता जे काही नव्यानं जी गती या विभागाने घेतलेली आहे ही अशाच पद्धतीनं पुढं राहील. आपण सांगितल्याप्रमाणे ज्या काही कंप्लेंट्स किंवा नाही जिल्ह्यात रिपोर्टिंगसाठीची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. टोल फ्री नंबरवरचं सुद्धा सागर साहेब मी एक सभागृहाला अवगत करतो का जिथं टोल फ्री नंबरला 100-200 कंप्लेंट येत होत्या त्या हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी वाढल्यात. निश्चित त्याचा निपटारा केला जाईल. अरे झालं, त्यांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे ना. नाही मला नाही हां मला सांगा, साहेबांनी आपल्या मंत्री महोदयांनी उत्तर काय दिलं की ह्या संदर्भातली पडताळणी चालू आहे. साहेब तिथं सरळ तुम्हाला अवैध अशा पद्धतीचे पदार्थ सापडलेले आहेत, तुम्ही स्थळ पंचनामा करा ना. तुम्ही त्यांना त्या संदर्भातली फौजदारी संहितेमध्ये त्यांना अडकवा. तुम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा त्या संबंधित आरोपींच्यावर. 15-20 कोटी रुपयाची अशा पद्धतीची अवैध सामग्री तुम्ही घेऊन फिरता. या संदर्भात काय कारवाई करणार आहे आपण? मंत्री महोदय. सन्मान्य अध्यक्ष महोदय, सदस्यांच्या भावना लक्षात घेता अगदी खरं आहे, परंतु त्याला शेवटी नियमावली ठरलेली आहे. 59 प्रमाणे त्याची जी काही रेफरल लॅबकडून जे टेस्ट होणं अपेक्षित असतात त्याला 1 महिन्याचा कालावधी असतो. 1 महिन्याचा कालावधी आता संपतोय नाही, त्यानंतर त्यांच्यावर कठोरात कठोर कार्यवाही केली जाईल. लक्षवेधी क्रमांक 8 श्री चंद्रकांत नवघरे. लक्षवेधी क्रमांक 8. बसा खाली बसा. देशमुख साहेब खाली बसा. केल्याप्रमाणे अध्यक्ष